तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पण तुमचं DS डिजिटल स्कूल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. तर आजही आपण बघतोय भूगोलचा दुसरा चॅप्टर, तो म्हणजे भारतीय भूगोलाचा इतिहास. आता भारतीय भूगोलाचा इतिहास म्हटल्यानंतर हा इतिहास काय आत्ताच जन्माला आलेला नाही, तर फार पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी हा जन्माला घातलेला आहे. म्हणजे त्यांच्यापासून सुरुवात झाली खरी इतिहासाची आणि भूगोलाची. कारण त्यांनी अभ्यास केला नसेल तर आपल्यापर्यंत तो हळूहळू आला नसता आणि आत्तापर्यंत आपण एवढं डेव्हलप झालं नसतो. त्यांनी अभ्यास केला म्हणून त्याचा फायदा आपल्याला होतोय. तसं तुम्हाला आता बघा, 6वीचा सिलेबस बदलला. याच्या आधीच 6वीचं पुस्तक वेगळं होतं, परंतु आता काय झालं, आता परत त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी अभ्यास केला, त्याच्यात अजून बदल झाला आणि त्यांच्या नंतर तुमच्या पुढे हे नवीन पुस्तक तुम्हाला परत बघायला मिळालं. म्हणजे जसजसं आपण पुढे जाणार आहोत भविष्यात, तसं आपलं काय होणार आहे, आपण अजून माहिती अवगत करणार आहोत आणि त्याचा फायदा आपल्या भविष्यात होणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी अपडेट होत चाललेल्या आहेत. त्यातलंच आता तुम्ही नवीन सिलेबसमधलं नवीन पुस्तकामधला दुसरा धडा भारतीय भूगोलाचा इतिहास आपण बघत आहोत. मग हा इतिहास तुम्हाला सांगितलं मी, पूर्वजांपासून हा इतिहास चालत आलेला आहे. मग या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहे, पृथ्वी, विश्व, त्यानंतर तुमचे ग्रह, त्यानंतर तुमचे द्वीप, या सगळ्या गोष्टी आपण याच्यात शिकणार आहोत. आणि या सर्व पूर्वजांपासून आपण शिकत शिकत आतापर्यंत आलोय आणि आता परत तुम्हाला नवीन पुस्तक आलेलं आहे अपडेट. त्याच्यामध्ये हा तुमचा दुसरा धडा आपण चालू करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आता आपलं काय म्हटलं इथं बघा, भारतामध्ये खूप प्राचीन काळापासून भूगोलाचा अभ्यास केला जात होता. तुम्हाला सांगितलं मी, खूप प्राचीन म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा इतिहास जर बघितला तर तेव्हापासून हा आपल्याला इतिहास भूगोल आपल्याला बघायला मिळतो. या सर्व गोष्टीचा अभ्यास तेव्हापासून चालू झालाय आणि आता आपल्याला तो रेडीमेड आता बघायला मिळतोय. आता तुम्ही शास्त्रज्ञ एखादा झाला तर तुम्ही चांगल्यापैकी अभ्यास करा आणि आपल्या पूर्वजांना पृथ्वी, नद्या, पर्वत, दिशा, ऋतू, तारे आणि ग्रह यांचा चांगले ज्ञान होते. आता या सर्व गोष्टींचं त्यांना चांगले ज्ञान होतं, त्याच्यामुळे त्या गोष्टी शिकत गेल्या आणि शिकत गेल्यामुळे आपल्या भारताची प्रगती, आपल्या भारतात काय पूर्ण जगाची प्रगती आपली होत चालली. कशामुळं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करत आलो म्हणून ही प्रगती आपल्याला होत चालली. मग त्याच्यामध्ये बघितलं त्यांनी पृथ्वीचा अभ्यास केला. पृथ्वी कशी आहे, गोल आहे, ज्याच्यावरती आपण उभे, ह्या पृथ्वीचा अभ्यास केला असेल. त्यानंतर नद्या कशा तयार झाल्या, गावं कुठं बसली, नद्यांजवळ बसली. का बरं, सगळ्या सुखसुविधा आपल्याला पाण्याची मिळावी म्हणून आपण नद्यांच्या काठी, बरेचशी तुम्हाला गावं बघा, तुमचं गाव सुद्धा कुठे, मला कोणत्या नदीजवळ असेल सांगा मला, बरेचशी गावं ही नद्यांच्या काठी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपल्याला हे नद्या, पर्वत तुम्ही बघितले असतील, पर्वतावरती गेले असतील, तुम्हाला दिशा, आता दिशा अवगत झाल्यामुळे आपलं काय झालं, समजायला लागलं का आपलं गाव कोणत्या दिशेला आहे, आपल्या मित्राचं गाव कोणत्या दिशेला आहे, आपल्या शाळा कोणत्या दिशेला आहे. एखादं तुमचं गावात मंदिर असेल किंवा तुमच्या आजूबाजूला कुठं काहीतरी पर्यटन स्थळ असेल, ते कोणत्या दिशेला आहे, कशामुळे समजायला लागलं, ह्या दिशेंचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला समजायला लागलं. आपाप नाही समजायला लागलं, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या सगळ्या गोष्टी कुठून समजायला लागल्या, त्या गोष्टीमुळेच आपल्याला GPS वगैरे आपण बघतो ना, आपण मोबाईलमध्ये GPS, आपल्या गाड्यांना GPS आलेले आहेत. हे कशामुळे, त्या गोष्टी माहिती झाल्या आणि त्याच्यावर आपण उपयोग हा करत चाललो आहोत. त्यानंतर ऋतू आपण माहिती केली, कोणत्या ऋतूमध्ये काय गेलं पाहिजे हे पूर्वजांपासून आपण बघत आलोय. पेरणी कधी केली पाहिजे, पावसाळा कधी असतो, हिवाळा कधी असतो, उन्हाळा कधी असतो, किती महिन्याचा असतो, हे आपण ऋतू पूर्वीपासून बघत आलेलो आहे. त्यानंतर तारे आपण संध्याकाळी बघतो, रोज आकाशामध्ये तारे लुकलुक करत असतात. त्यानंतर ग्रह. आता हे सगळे ज्ञान आपण कुठून घेऊन राहिलो, आपल्या पूर्वजांपासून हजारो वर्षापासून आपण या गोष्टी घेऊन राहिलो. पुढे बघा, आता एक पिक्चर दिले आपल्या पुस्तकामध्ये, आपला हे पिक्चर दिसते. हे पिक्चर काय सेट दिले आपल्याला ते आपण बघूया. आता त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय बघा, काय दिसतंय, हे कंपास दिसतंय. कंपास म्हणजे तुमची कंपास पेटी नाही बरं, कंपास म्हणजे दिशादर्शक, दिशा दाखवणारे. बघा, दिशा शोधण्यासाठी वापरले जात असते. तुम्ही मार्केटमध्ये वगैरे जर गेला तर काहींच्या घरी पण असेल मुलांच्या, ही दिशा आपल्याला दिशा समजते, उत्तर, पूर्व, दक्षिण, ही दिशा कुठे आहे त्याचा उपयोग आपल्याला हा होत असतो. पूर्वीचे लोक असाच अभ्यास करून आतापर्यंत आपण त्याचा शोध हा घेतलेला आहे. त्यानंतर पुढं काय, ग्लोब आणि पुस्तके. त्याच्यामध्ये काय, पृथ्वीचा आणि भूगोलाचा अभ्यास आपण याच्यातून शिकलो आहे. तुमचे ग्लोब म्हणजे तुमच्या शाळेमध्ये वगैरे असेल बघा, याला काय म्हणतो आपण, ग्लोब. पृथ्वीचा आकार कसा आहे, गोल, तो कशा पद्धतीने दाखवला आहे, ग्लोब द्वारे दाखवलाय. आणि परत काय खाली दिसते तुम्हाला, हे पुस्तकं दिसत आहेत, बरोबर. त्या भूगोलाचा अभ्यास आपण या पुस्तकांमधून आपण शिकत आलेलो आहे. पुढचं आहे जंतर मंतर. ऐकलाय हा शब्द कधी, जंतर मंतर?
हा शब्द तुम्ही ऐकला असेल. दिल्लीला एक वेधशाळा आहे. दिल्लीमध्ये जर गेले असेल, तुम्ही कधी गेले नसेल तर अवश्य जा आणि तिथे तुम्ही त्या वेधशाळेला भेट द्या. त्या वेधशाळेमध्ये जर गेले तुम्ही तर तिथे तुम्हाला चंद्र, सूर्य, ग्रहांचा तिथं काय केलंय, वेधशाळा बांधलेली. आणि वेधशाळेमध्ये तुम्ही जर गेले, तुम्हाला तिथं चांगल्या प्रकारे ते प्रॅक्टिकल तुम्हाला बघता येईल, कशा प्रकारे ते दाखवलं गेलेलं आहे. पुढं काय दिसतं तुम्हाला, कोणार्क सूर्य मंदिराचे चाक. हे दिसतंय तुम्हाला, हे चाक, हे आहे चाक. आता त्याच्यावरती काय केलं जायचं, वेळ मोजण्याचे ज्ञान दर्शवते. तेव्हा पूर्वीच्या काळी वेळ मोजण्यासाठी घड्याळ नव्हते, हजारो वर्षापूर्वी. तर त्यावेळेस असे काही चाक वगैरे असायचे, त्याच्यावरून वेळ ही ठरवली जायची. किंवा सूर्य आपल्या डोक्यावर आला तर आपण समजायचं दुपारची वेळ झाली म्हणजे 12 वाजले, मावळती वेळ झाली म्हणजे संध्याकाळी 6 किंवा 7 वाजले. उगवता सूर्य असेल तर आपण सकाळचे 6 किंवा 7 आपण पकडतो. तर ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास हा वेळ मोजण्यासाठी केला जायचा. तर चला आपण पुढच्या पेजवरती जाऊया. भारतीय भूगोलाच्या इतिहासाबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माध्यमांचा आधार घेऊ शकता. पहिले बघूया आपण भारतीय भूगोलाच्या इतिहासाबाबत. आता भारतीय भूगोलाचा इतिहास म्हणजे काय नेमकं, तर भारतीय भूगोलाचा इतिहास म्हणजे हाच का पूर्वीच्या लोकांनी भारतात पृथ्वी, नद्या, पर्वत, समुद्र, दिशा, हवामान यांचा काय केला, यांचा अभ्यास केला. त्यालाच आपण म्हणतो भारतीय भूगोलाचा इतिहास होय. कारण तो आपण भारतीय भूगोलाचा इतिहास म्हणजेच काय, पूर्वीच्या लोकांनी या सर्व गोष्टींचा जो अभ्यास केला आहे त्याला म्हणतो आपण भारतीय भूगोलाचा इतिहास असे म्हणतो आपण. आलं लक्षात. तर याचा अभ्यास केला. आता हा अभ्यास पुढे काय म्हटलं त्यांनी, प्राप्त करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या साधनांचा वापर करतात. आता आपण कुठल्या साधनांचा वापर करतोय सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण पुस्तके, बरोबर. आता तुम्ही कशातून अभ्यास करताय, पुस्तकातून अभ्यास करताय. भूगोल हा कशातून अभ्यास करताय, पुस्तकातून करताय. त्यानंतर इंटरनेट म्हटल्यानंतर तुम्ही गुगलचा वापर करत असाल, यूट्यूबचा वापर करत असाल, आता ChatGPT आला त्याचा वापर करत असाल. त्यानंतर तुमचं ग्रंथालय, तुमच्या गावामध्ये तुमच्या शाळेमध्ये ग्रंथालय असेल तर ग्रंथालयामध्ये जुनी वगैरे पुस्तके असेल, तुमची इतिहासाची असेल, भूगोलाची असेल, त्याच्यातून तुम्ही काय करता, अभ्यास करत असेल. करत नसाल तर शाळेत जात जा, ग्रंथालयात जात जा, जुनी पुस्तकं वाचत जा. नुसता एवढाच अभ्यास केला म्हणजे तुमचा अभ्यास झाला अशातला भाग नसतो. तर तुम्ही शाळेतल्या ग्रंथालयामध्ये जाऊन जुने पुस्तकं हे वाचत चला. त्यानंतर नकाशे, या नकाशांचा अभ्यास आपण करत असतो. नकाशामध्ये जर बघितलं तुम्ही तर तुमच्या शाळेमध्ये पण मोठमोठे नकाशा असतील, जगाचा नकाशा असेल, भारताचा नकाशा असेल, महाराष्ट्राचा नकाशा असेल, तुमच्या गावात जर असलं गावाचा नकाशा असेल, बरोबर. तर ह्या सर्व नकाशा आपल्या कशातून अभ्यास करतो आपण, या नकाशांसुद्धा आपला अभ्यास हा केला जात असतो. नंतर संग्रहालय तुम्ही बघा, तुमची सहल वगैरे जात असेल कुठेतरी, संग्रहालय असेल तर तुम्ही संग्रहालयाला वगैरे भेट देत असाल तर तुम्हाला जुन्या वस्तू तिथे ठेवलेल्या असतात. जुने कुराण असतील, पुस्तक असतील, जुन्या काही शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक तिथं तुम्हाला वस्तू बघायला मिळतात. ते काय झालं, तुमचं संग्रहालय. तुमची जुनी नाणी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्यातून तुम्हाला इतिहासात काय होतं नेमकं, कसे पैसे होतात, कदाचित तुम्ही नाणी तरी बघितली असेल संग्रहालयामध्ये. तर ह्या संग्रहालयामध्ये तुम्ही जर गेले तर तुम्हाला जुन्या गोष्टी माहिती होती. त्यानंतर तुमचे शिक्षक पण काय तुम्हाला माहिती देत असतात. जसं आम्ही देतो तुमच्या शाळेत, तुमचे शिक्षक तुम्हाला या भारतीय इतिहासाबद्दल माहिती देत असतील. इवन तुमचे पालक सुद्धा तुम्हाला देत असतील. तुमचे पालक आजोबा वगैरे देत असतील तुम्हाला, जुन्या गोष्टी सांगत असतील, जुन्या गोष्टी अशा होत्या, तसं होतं, नंतर आता असं झालं. हे सगळं तुम्हाला जुने लोक तुम्हाला आजोबांना विचारा, पूर्वीच्या काळी काय होतं, पूर्वीच्या काळी दिशा कशा शोधल्या जायच्या, हे तुम्ही पूर्वीच्या लोकांना विचारा, तुम्हाला सांगतील. त्यानंतर माहितीपट, डॉक्युमेंटरी, या सगळ्या गोष्टींचा आपण काय करतो, तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जातो, कशासाठी, भारतीय भूगोलाच्या इतिहासाबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी. कोणत्या गोष्टी, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण ह्या गोष्टींमधून करत असतो. लक्षात. कोणाला काही कन्फ्युजन नसेलच माझ्यामध्ये, सर्व तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं बघूया आपण, जास्तीत जास्त किती काळापर्यंत प्राचीन भौगोलिक ज्ञान अवगत करणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते. आता तुम्हाला मी सांगितलं, हजारो वर्षापासून आपण इतिहास बघत आलोय. हजारो वर्षापूर्वी लोकांनी लिहून ठेवले म्हणून आपण आता
बघतोय वाचतोय, बरोबर. आता नाणी, नाणी म्हणजे तुमचे जुने पैसे असले बघा, त्याला आपण नाणी म्हणतो. त्या जुने पैसे लोकांनी सांभाळून ठेवले म्हणून आपण त्याचा आपण आता बघतोय का जुनी नाणी कशी होती, पूर्वीचे व्यवहार कसे केले जायचे, हे आपण कधी बघतोय, जुन्या गोष्टी बघून आपल्याला समजायला लागल्या. किंवा तुमचे आजोबा पण तुम्हाला सांगतील नाणी वगैरे, किंवा तुमच्या घरात सुद्धा असतील पैसे का ते आता चालत नाही, परंतु जुने पैसे तुम्ही बघा तुमच्या आजोबांकडे वगैरे वडिलांकडे वगैरे असतील कदाचित. हजारो वर्षापूर्वी पासून आहे वेद, पुराणे आणि इतर प्राचीन ग्रंथात त्याची माहिती मिळते. आपण जे माहिती आता बघतोय रेडीमेड, तर ती कधीपासून आहे, ती हजारो वर्षापासून आहे. आतापासून आहे का, नाही, हजारो वर्षापासून आपण बघत आलोय. कशातून बघत आलोय आपण, ती वेद असतील, तुमचे पुराणे असतील. वेद पुराण म्हणजे काय, जुन्या गोष्टी तेव्हा लिहून ठेवलेल्या आहेत, तेच आपण बाहेर काढायचे, वाचायचे आणि अभ्यास करायचा. किंवा तुम्ही जर एखाद्या ठिकाणी क्षेत्र भेटेल जर गेले असाल, तर त्यावेळेस तुम्हाला त्या समजा लेण्यांना गेली तर लेण्यांना तिथं कोरलेलं असतं बघा, ते सर्व पुराणांमध्ये आपण या गोष्टीची माहिती आपल्याला मिळत गेली. त्याच्यामुळे आपण एवढे हुशार होत गेलो. आता पुढचं काय, प्राचीन भौगोलिक ज्ञान. प्राचीन भौगोलिक ज्ञान व भारताचा भौगोलिक इतिहास यातील संबंध उदाहरणाचा स्पष्ट करा. आता भारताचा इतिहास जर समजण्यासाठी त्या काळात नद्या, पर्वत, शहरे, व्यापार मार्ग आणि राज्यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे भूगोल आणि इतिहास यांचा खूप जवळचा संबंध आहे. आता तुम्हाला जर उदाहरण द्यायचं ठरलं तर सिंधू नदी बघितली आपण. सिंधू नदीला आपण नाव दिलं का आता, नाही, हे फार पूर्वीपासून नाव दिलं गेलेलं आहे. आणि या सिंधू नदीच्या काठी सिंधू संस्कृती आपली विकसित झालेली असते, म्हणून पूर्वीचेच नाव आपण बघत आलोय, म्हणून तिथे त्या नदीला कदाचित सिंधू हे नाव दिलं असेल. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी जुन्या नावांना वैशिष्ट्य आहे, काहीतरी विनाकारण असेच नाव दिलेले नाही. तर आपण ती संस्कृती आपण आत्तापर्यंत बघत आलोय. त्यामुळे भूगोलाचा इतिहासाशी हा काय झालाय, खूप जवळचा संबंध तयार झालेला आहे. तर पुढच्या पेजवरती बघूया आता, प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना. खूप अवघड शब्द वाटता का, संकल्पना. संकल्पना म्हणजे काय, कल्पना. आपण एखाद्या गोष्टीची कल्पना करतो ना, ही अशी असू शकते, ही तशी असू शकते. आपल्या डोक्यात बघा, आपण एकटे स्वप्न पाहत असतो दिवसा, ही गोष्ट अशी असेल तशी असेल, ही आपली कल्पना असते, त्याला म्हणतो आपण काय, संकल्पना. लक्षात. तर आपण इयत्ता 5वी पर्यंत आपण परिसर अभ्यासाच्या माध्यमातून भूगोलाची तोंडओळख करून घेतली आहे. 5वीला आपण बघितलं भूगोलाची काहीतरी आपण थोडीशी बेसिक आपण माहिती घेतली, ती ओळख आपल्याला आहेच. या पाठात आपण प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पनेची माहिती करून घेणार आहोत. आपण कोणती माहिती करून घेणार आहोत, प्राचीन पूर्वीच्या लोकांनी जी माहिती घेतलेली आहे, आपण त्याची काय करणार आहोत, त्याची भौगोलिक संकल्पनेची काय करणार आहोत, माहिती करून घेणार आहोत. भारतीय भौगोलिक ज्ञानात प्राचीन व गौरवशाली प्रदीर्घ इतिहास लाभला आहे. आता प्राचीन तुम्हाला सांगितलं मी, जुन्या लोकांनी भरपूर शोध घेतला आहे, त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी आपल्याला माहिती होत गेलेल्या आहेत. म्हणून आपल्याला काय झालंय, भौगोलिक ज्ञानात आपण प्राचीन व गौरवशाली प्रदीर्घ इतिहास आपल्याला लाभला आहे. तो इतिहास आपल्याला लाभला नसता जुना काळचा, तर आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या असत्या का, जुन्या नसत्या माहीत झाल्या. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टींचा आपल्याला भौगोलिक ज्ञानास प्राचीन व गौरवशाली प्रदीर्घ इतिहास लाभल्यामुळे आपल्याला याचा बेनिफिट नक्कीच झाला आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीपासून अनेक भौगोलिक संकल्पनेचा विकास झालेला आहे. भारतीय प्राचीन ग्रंथ, तत्वज्ञान, पुराणे, वेद, उपनिषदे यांशिवाय जैन व बौद्धिक धर्मग्रंथ, प्राचीन काळी भारताला भेट देणाऱ्या प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या नोंदी, यातून भौगोलिक संकल्पनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे पूर्वीचे जे विद्वान होऊन गेले, या विद्वानांनी काय गोष्टी, या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आपल्यासाठी लिहून ठेवल्या आहेत. आणि लिहून ठेवल्यामुळे आपल्याला काय झालं, त्या गोष्टीचा फायदा झाला. आणि त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीचा अभ्यास आता या भूगोलातून, इतिहासातून आपण करत आहोत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर प्राचीन ग्रंथ. आता प्राचीन ग्रंथ म्हणजे काय, जुन्या काळातील पुस्तके. लक्षात ठेवा, हे शब्द तुम्हाला अवघड वाटतात, त्याचा अर्थ मी तुम्हाला तुमच्यासाठी काढून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये प्राचीन ग्रंथ म्हणजे काय, जुन्या काळातील पुस्तके. त्या पुस्तकातून काय केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. त्यानंतर तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे काय, जीवन जगण्याचे विचार. तुम्हाला जीवन कसं जगलं पाहिजे याचे विचार मांडणारे, त्याला म्हणतो आपण तत्वज्ञान. त्यानंतर पुराणे, कथा सांगणारे प्राचीन ग्रंथ. कोणतं, पुराण. आपण ऐकलं असेल शिवपुराण, ऐकलंय सर्वांनी, शिवपुराण आपण ऐकतोय. तर हे शिवपुराण म्हणजे पूर्वीच्या काळी कथा सांगणारे प्राचीन पुराण हे ऐकतो आहे. लक्षात.
तर त्यानंतर वेद. वेद म्हणजे प्राचीन व पवित्र भारतीय ज्ञानग्रंथ, पूर्वीचे जे ग्रंथ वगैरे आहे त्यातून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास. उपनिषदे या बघा, उपनिषदे म्हणजे काय, जीवन आणि तत्वज्ञान यांचे ज्ञान, म्हणजेच आपण त्याला म्हणतो उपनिषदे. या सर्व गोष्टी पूर्वजांनी आपल्यासाठी लिहून ठेवल्या आहे, म्हणून त्याचा अभ्यास करून आपल्याला या सर्व भूगोल आणि इतिहासाची माहिती आपल्याला मिळते. शब्द जरी अवघड असेल तरी हे पूर्वीच्या काळचे शब्द आहे, म्हणून आपण ते शब्द आपल्याला थोडेसे अवघड वाटत आहे, परंतु शब्दाची जर ओळख जर करून घेतली तर ते आपले शब्द सोपे वाटायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे थोडेसे वाचन ठेवा. तर खाली बघूया आपण, माहिती आहे का तुम्हाला, बरोबर. आता आपल्याला काय माहिती आहे का बघूया आपण. भूगोल हा शब्द सूर्य सिद्धांत या भारतीय ग्रंथात आला आहे. कोणत्या ग्रंथात आलेला आहे? सूर्य सिद्धांत. कोणता शब्द आलेला आहे? भूगोल. बघा, भूगोल हा शब्द म्हणजे पूर्वीच्या काळी जे सूर्य सिद्धांत आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा शब्द आलेला आहे. आता खाली बघूया, खगोलशास्त्र, गणिती सिद्धांत, भूगोल, नकाशा म्हणजे नकाशाशास्त्र या ज्ञानशाखांच्या विकासात प्राचीन भारतीय विचारवंत. बघा, आता प्राचीन भारतीय विचारवंत कोण कोण होते इथं आपल्याला दिलेले. कुठून दिलेले बघा, वराहमिहिर, कौटिल्य, कालिदास, आर्यभट्ट, विजयनंदी, ब्रह्मगुप्त, उत्पल, भास्कराचार्य इत्यादींनी मोलाचे योगदान दिले आहे. बघा, या लोकांनी जेव्हा, या विद्वानांनी तेव्हा जर एवढं योगदान जर दिलं नसतं तर आपला इतिहास भूगोल माहीत झाला असता का? नसता. म्हणजे पूर्वीपासून याचा शोध चालू आहे, पूर्वीपासून आपण माहिती घेत आलोय, म्हणून आपल्याला या सर्व इतिहास भूगोलाची माहिती आतापर्यंत मिळत गेलेली आहे. आता आपण माहिती जर थांबवली तर पुढच्या पिढींना माहिती मिळेल का? नाही. तुमच्यातला पण कोणतरी शास्त्रज्ञ झाला तर तुम्ही पण काय कराल, या भूगोलाविषयी इतिहासाविषयी काय करणार, माहिती लिहून ठेवणार, आणि त्याचा उपयोग कुठं होणार आहे? आपल्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी होणार आहे. त्यामुळे आपल्याला जे माहिती मिळाली ती सर्वांचे हे जे आहे विद्वान, या विद्वानांची नावे तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकतात. ते विद्वानांची नावे तुम्ही लक्षात ठेवायची आहे. नावं थोडीशी अवघड वाटतात, परंतु आपल्याला हे पाठ करावेच लागणार आहे आणि परीक्षेसाठी गरजेचं आहे. त्यानंतर खाली बघूया आपण, आता थोडंसं चॅप्टर असं वाटतं आपलं अवघड आहे, परंतु आपण सोपं करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता बघूया आपण, प्राचीन विचारवंतांनी अनेक भौगोलिक. प्राचीन विचारवंत कोणते आता आहे बघा, प्राचीन विचारवंत कोणते जे आपण आता बघितले हे काय झाले? प्राचीन विचारवंत. प्राचीन विचारवंतांनी अनेक भौगोलिक संकल्पना मांडल्या. त्यातील काही महत्त्वाच्या संकल्पना पुढे दिलेल्या आहेत. पुढे बघू आता कुठे दिलेल्या आहेत, वरती दिलेल्या आहेत. एक आकृती दिली आहे आणि खाली म्हटलंय त्यांनी 2.1 आकृती आहे, प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना. हे बघा, इथे पण म्हटलेलं आहे प्राचीन भारतीय भौगोलिक संकल्पना. संकल्पना म्हणजे काय? कल्पना. आपण ज्या डोक्यात ज्या आपण कल्पना येत असतं ना त्याला म्हणतो आपण त्या कल्पना. पहिले आता काय दिले नाही, भारतवर्ष. भारतवर्ष हा शब्द काय आहे? भारतवर्ष हा शब्द प्राचीन लोकांनी ठेवलेलं भारताला नाव आहे. काय? भारतवर्ष. जसं आपण आता म्हणतो इंडिया म्हणतो, भारत म्हणतो, बरोबर. त्यावेळेस पूर्वजांनी ठेवलेलं हे भारतवर्ष नाव. त्यानंतर पृथ्वी. पृथ्वी कशी आहे? गोल आहे, त्यावरती आपण उभे आहोत. या पृथ्वीचा सर्व अभ्यास आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये अक्षरवृत्त आले, रेखावृत्त आले, सगळ्या गोष्टी आपण पुढच्या चॅप्टरला आपल्या सगळ्या गोष्टी पृथ्वीचा अभ्यास बऱ्यापैकी आपल्याला करायचा आहे. ते आहे पृथ्वी. त्यानंतर पुढचं आहे वातावरण व ऋतू. वातावरण आपण म्हणतो ना, वातावरण बदललं, पावसाळा आला, हिवाळा आला, उन्हाळा आला, हवा, ऊन, वारा, पाऊस याला काय म्हणतो आपण? वातावरण म्हणतो. आणि ऋतू म्हणजे आपण उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे 3 ऋतू आपण बघत आलो. तर हे 3 ऋतू. त्यानंतर दिशा. आपली दिशा माहिती आहे. दिशा कोणत्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या काय आपण दिशा बघत आलोय, या त्या दिशा. त्यानंतर द्वीप. द्वीप म्हणजे काय? द्वीप म्हणजे पाण्याने वेढलेला भूभाग. जसं आपण भारत आहे, आपण तुम्हाला खंड आहे, आपला जो खंड आहे कसा आहे? पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे असा भाग का ज्या भागाला पूर्ण चारी बाजूने काय कशाने व्यापलेलं आहे? पाण्याने व्यापला आहे, त्याला म्हणतो आपण द्वीप. लक्षात. त्यानंतर ग्रहण. आपण आतापर्यंत ऐकत आलो, बघत आलोय, बरोबर ना. काळ्या काचेतून आपण बघत आलोय, ते आहे ग्रहण. मग तुमचं सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, हे ग्रहण सुद्धा आपण याच्यामध्ये बघितलंय. त्यानंतर कालमापन. कालमापन म्हणजे वेळ मोजणे. वेळ म्हणजे तासात असेल, दिवसात असेल, वर्षात असेल, महिन्यांमध्ये असेल, हे कशात मध्ये मोजतो आपण? कालमापनामध्ये मोजत असतो.
त्यानंतर विश्व. आता विश्व तुम्हाला सांगायची गरज नाही. विश्व म्हणजे पूर्ण जग. विश्वामध्ये काय येतं? पूर्ण जग येतं. या जगामध्ये ज्या काही तुम्हाला गोष्टी दिसत आहेत या सर्व काय आहे? विश्व आहेत. तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला इथे दाखवले.